महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी माझ्यावर नादर ठेवून माझ्यावर वेळोवेळी अत्याचार केलेले आहेत. त्याचे सगळे माझ्याकडे पुरावे आहेत. आम्ही बोलत होतो, आमच्या नात्याचे पुरावे आहेत. आणि आता मला ज्या पद्धतीनं बदनाम केलं जातंय खरंच खूप खूप वाईट आहे. माझ्यासारख्या महिलेला अशा गोष्टीला सामोरं जायला लागत असेल तर सर्वसामान्य स्त्रियांचं काय होत असेल हा प्रश्न वेळोवेळी समोर येतोय. दुसरी गोष्ट महत्वाची सांगावी वाटते की मला सगळीकडून प्रेशर करण्यात आलंय. आता व्हायरल होते की मी माफीनामा मागितलेला आहे. मी माफीनामा मागितलेला नाही. त्या नेमकं काय लिहिलं आहे, सदर पूर्ण अर्जात काय लिहिलं आहे याचा सगळ्यांनी विचार करावा. आणि ते प्रेशरायझेशन मधून माझ्याकडे लिहून घेतलेलं. माझ्या घरी माणसं होती, माझ्याकडे सगळीकडे माणसं, घरात माझ्याकडे अक्षरशः माझी अशी अवस्था झालेली की माझा तिथं खूनही झाला असता. अशा परिस्थितीतून मला तिथं जाऊन फक्त माझी तक्रार नाही असं मला प्रेशरनं लिहून घेण्यात आलेलं आहे. माझी आजही सदाभाऊ खोत यांच्या विरोधात तक्रार आहे. मी कुठल्याही पद्धतीनं मॅनेज झालेले नाही, कुठल्याही पद्धतीनं फालतू गोष्टी केलेल्या नाही. जर मला पोलीस स्टेशनकडून दाद मिळत नसेल तर मी नक्कीच कोर्टात जाणार. माझा न्याय व्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे. एकूणच पुन्हा सांगते आणि एकूणच माझीच चौकशी केली जाणार, सीआयडी कडून चौकशी केली जाणार, तुमच्यावर कारवाई होणार आहे फार मोठी, तुमच्या सगळ्या गोष्टी काढल्या जाणार आहेत असं सतत मला पोलिसांमार्फत प्रेशरायझेशन करून सांगण्यात येत आहे.